चटणी टाकून महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या दोघा चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून सुमारे 12,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सोन्याचे दागिने लुटणाऱ्या दोन चोरांना पकडून त्यांच्याकडून 12,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी विनोद गोविंद पिंगळे आणि महादेव शंकर पवार राहणार उजनी कॉलनी श्रीपूर तालुका माळशिरस या आरोपींना अटक करण्यात आली। या दरम्यान आणखी 4 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलं। ही कारवाई पंढरपूर शहर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं केली। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की 27 ऑगस्ट रोजी इसबावी येथील फिर्यादी मैत्रेयी मंदार केसकर यांच्या अंगावर मिरची पूड टाकून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे 44 ग्रॅम वजनाचे सोन्याचं गंठण चोरून नेलं होतं। या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती। त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची 2 पथकं तैनात करून नाकाबंदी केली होती। या दरम्यान मोटरसायकलवरून संशयित दोघे जात असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोटरसायकल थांबवली नाही। पोलिसांनी पाठलाग करून संशयितांना ताब्यात घेतलं। अधिक तपास केला असता आरोपींनी चोरी केल्याचं उघड झालं। चोरांकडून सोन्याचे दागिने आणि 1 मोटरसायकल असा एकूण 12,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला।